सुमे पाहुणे आलेत वाटतंय बाबा. बाबा 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 राम 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 राम. बरं झालं बाबा आलात. बघू पिशवी. चल माझ्या आतमध्ये जा, जा. द्या इकडे. पाहुणं तुमचे पाय लागले हो आमच्या गावाला करा. आता काय करा मस्त पैकी हात पाय तोंड धुवून घ्या. अहो काय झालं माहिती का लग्न केलं गडबडीमध्ये. हा अहो तुमचा पाहुणचारच करायचा राहिला ना सगळा. मस्त पैकी काय करा आता हात पाय तोंड धुवा आणि 8 दिवस हलायचं नाही बघा इथून. हा आपला पाहुणचार घ्यायचा संध्याकाळी मस्त कोंबडं फेंबडं कापतो. हा जा या या या. बाबा बाबा लय आनंद झालं गड्या जाऊ आलीच. कसा आहे तुझा नवरा? आई मला तर कळतच नाही ग माझ्या आयुष्यात नक्की झालंय तरी काय. जास्त विचार करीत जाऊ नको पोरी. बाईच्या जातीला कुठल्याच मनासारख्या गोष्टी भेटत नाही आणि जे भेटलंय त्याच्यात समाधान मानायचं असतं. मान्य आहे मला तुझं राहुल प्रेम होतं. आई अगं मला हेच कळत नाही मनाने राहुलची आणि शरीराने या माणसाची राहून मी कसा संसार करू ग. हे बघ पुरी हे असंच असतंय. समाजासाठी आईबापासाठी तुला तुझ्या जे नशिबात लिहिलंय ते तुला पत्करावंच लागेल. हे सगळं देवानेच लिहिलंय तुझ्या नशिबी असं समज. चांगला संसार करून तुझ्या बापाचं आणि आईचं नाव काढ. आता मागच्या गोष्टीचा नाही विचार करायचा. आता नीट व्यवस्थित संसार करायचा. तुला काय अडचण आली तर आम्ही दोघं आहोतच की. आमचं जे आहे ते सगळं पुरे तुझंच आहे की. असं कसं झालं रे गाणं? माझ्या सगळ्या स्वप्नाचा चुराडा झाला. गाणं मी कोणाचं काय वाईट केलं तर रे? कधी कोणाच्या आद्यात नाही कधी कोणाच्या मध्यात नाही. मग माझ्याच नशिबात असं का? लग्न झालं रे गाणं, काहीच करू शकलो नाही, काहीच नाही. संपलंय रे, सगळं संपलंय आता. आणि तसं पण आता माझा जगून काय उपयोग आहे? जिच्यासाठी जगत होतो ना तेच सोडून गेले. नाही रावले आपल्या गरीबाला ना प्रेम करायचा अधिकारच नसतो. कशामुळे माहिती का हे समाज आहे ना आपल्याकडून आपलं प्रेम हिसकावून घेतो. हा खरं प्रेम करणाऱ्याला हे समाज कधीच एकत्र येऊ देत नाही. प्रत्येक गावात एकतरी राहुले असेल लक्षात ठेव. आणि तू विचार सोडून दे रे आता. तिचं लग्न झालंय ना तिला तिचं आयुष्य जगू दे आणि तू तुझं आयुष्य जग आता. अरे असं कसं बोलतो? आम्ही वचनं दिली होती एकमेकांना, एकमेकांची साथ सोडणार नाही कधीच असं ठरवलं होतं. मग साना ती का सोडून गेली मला? सकाळी दिसली होती, करमत नाही रे का नाही मला तिच्याशिवाय. माझा जीव गुंतला तिच्यात. सकाळ तिच्या चेहऱ्याकडे बघवत नव्हतं रे. मग साना कसा संसार करेल ती माझ्याशिवाय? गण्या वाटोळ केलं रे अण्णाने आमचं, वाटोळ केलं. गण्या गण्या मला तिला भेटायचंय. एकदा डोळे भरून बघायचे गण्या. गण्या एकदा जोरात मिठी मारायचे. गण्या हवं तर मी तुझ्या पाया पडतो. राहुल्या कसं शक्य आहे आता तू सांग. गण्या मी तुझ्या पाया पडतो पण एकदा भेट घालून द्या. अरे राहुल्या मला सगळं कळतं तुझं पण कसं शक्य सांग. गण्या तू काय पण कर, मला नको सांगू पण एकदा भेट घालून दे गण्या. गण्या प्लीज तुझ्या पाया पडतो गण्या. बोल काय अर्जंट काम होतं तुझं? अगं तुला समजलं का ते राणीचं लग्न झालंय ते? हा समजलं मला ते तिचं लग्न झालंय. अगं राहुल्या म्हणतो तिला एकदा भेटायचे. काय राहुल तिला भेटायचंय? हम्म. अरे तिचं लग्न झालंय. आणि कसं? अगं सगळं मान्य आहे मला पण ते माहिती ना तुला त्यांचं कसं होतं. हा आणि त्यांची भेट नाही झाली. राहुल्या काहीतरी बरं वाईट करून गेली माहिती का जीवाच. हे बघ तू माझ्या पाया जरी पडलं ना तरी मी हे सगळं नसते ऐकत. मी खरंच पाया पडतो तुझ्या ऐक माझं. गप रे. पण त्यांची एकदा भेट घडून देणं काम आहे आपलं. तू काय पण कर राणीला सांग पण
एकदा तरी त्या दोघांची भेट झालीच पाहिजे. या गावाला पहिल्यांदाच आलात का? हा पहिल्यांदा चालेल. आता पहिल्यांदा आली पण आता सारखं येते ना, सासूरवाडी म्हणजे काय असते. बरं, बाकी आपले घरचे लोक फिके सगळे बरे आहेत ना? हा बरे. हा. नाना भाऊ तिकडे असतोय मुंबईला. बरं. आणि आई वडील त्यांच्याकडेच असतात. हा. गावाकडे काय एकटाच असतोय. हा का? हा. आता काय राजा राणी दोघं तुम्ही, हे का नाही? बरे बरे. गीता बाबा बाबा लय दिसत बोली गाड्या. हा, राणीचं लग्न झालेलं आजच. हो का? ही गीता आहे बघा, आमच्या राणीची मैत्रीण नाही, दोघी एका कॉलेजात होत्या. हा. दाजी बाकी सगळं बरोबर चाललंय ना? बरोबर आहे बरोबर. बरं राणी आतमध्ये आहे ना? हो आतमध्ये बसली. बरं मी आलेच तिला भेटून. बरं मग भेटा, भेटा. हा. हा. नाही संध्याकाळी कोंबडा आणले मी गावरान, बाजरीच्या भाकरी भिकरी, हा एकदम चुलीवरती करायच्या बघ. पाहुण्याचा फोन आला काय? नाही हा. नाही ठेवतो तसा. बरोबर. हा, चांगली भाकरी भिकरी करायला काय? करते की लय मोठ्या भाकरी थापून ठेवते चुलीवर. असं जरा हा? मस्त तांगड भाजी करू आज. हा? सांगतो. माहित नाही का हे सगळं कसं काय झालं. बघ ना, तेव्हाही काही करू शकले नाही आणि आताही काही करू शकत नाही. ही बांधली गेली घर. हे बघ, आता रडून काय होणार आहे का? डोळे पुस बरं. आणि ह्याच्यात तुझी काहीच चुकी नाहीये. जे व्हायचं होतं ते झालं. आणि तसंही मी तुला आधीच बोलले होते, या प्रेमात काही पडू नकोस, त्यांनी त्रास तुला होणार आहे. आता या सगळ्याचा विचार सोडून दे. तुझा विचार कर फक्त, तुझ्या संसाराचा. आणि किती दिवसासाठी आली तू इथं? 2 दिवसासाठी आली, नंतर जाईल परत. एक बोलू का गं? बोल. राहुल तुला भेटायचं म्हणतोय. का आणि कशासाठी भेटायचं आता? जेवायचं ते झालंय आता. माहिती मला, जे व्हायचंय ते सगळं झालंय. पण त्याला तुझी खूप आठवण येते ग. बिचारा स्वतःला खूप त्रास करून घेतो तुझ्यासाठी. वाटलंस तर त्याला परत कधीच भेटू नको. फक्त शेवटचं भेट माझ्यासाठी. हे सगळं कसं झालं ग? आपलं पळून जाण्याचा प्लॅन होता हे आधीच अण्णाला कळालं होतं. मी घरातून बाहेर निघायच्या आधीच त्यांनी मला घराबाहेर ओढलं आणि एका गाडीत नेऊन बसवलं. कुठे नेलं काय माहिती. एका मंदिरात नेऊन माझं लग्न लावून दिलं. मी काहीच करू शकले नाही रे राहुल. आता कसं जगू ग मी? किती स्वप्न बघितलं ते आपण दोघांनी एकत्र जगायची. जो प्रवास दोघांनी करायचा होता तो आता एकट्याने कसा करू? तुला काय वाटतं हे सगळं माझ्यासाठी सोपं आहे? हा, अरे तू तरी रडून व्यक्त करतो, मला तर ते करता येत नाही, रडता पण येत नाही. तुझ्याकडे दुःख व्यक्त करण्यासाठी गाणी आहे, माझ्याकडे तर कोणच नाही. अरे मी असं आतल्या आतच रडते. बरं जाऊ दे, जे झालं ते झालं. आता तू पण चांगला अभ्यास कर, चांगली नोकरी मिळव आणि एखाद्या चांगल्या मुलीशी लग्न कर.
मी काय मग तुझ्यावर प्रेम करत राहील रे. मला तुझी लय आठवण येईल. मी नाही विसरू शकत तुला. माझ्या काळजावर काय मग तुझंच नाव असेल फक्त. शरीराने जरी मी तुझी नसले ना, तरी मनाने काय मग तुझीच राहीन बघ राहून. आणि जेवढं मी प्रेम तुझ्यावर करते ना, तेवढं कधीच कोणावर नाही करू शकत. आता तू मला विसर आणि तुझ्या आयुष्याची नवीन सुरुवात कर. चल, मी येते. काढू नकोस आता मला. हो, पाहुणा. हा. हा, तुमच्याकडे गायच्या बायको? हो, गाय छाप खाणार दिसतो का मी? बर, टपरी आहे का कुठं? टपरी होय, ह्या हा. बघा इथून सरळ जायचं. हा. आणि डाव्या हाताला तुम्हाला टपरी लागेल. हा? डाव्या हातालाच ना? हा. बर बर बर. पण तुम्ही कोण आहेत? नवीनच दिसायला लागलात गावात. हा, तुमच्या गावात नवीनच आलोय. हा हा. कुणाकडे आलात? मी होय. हा. तुमच्या गावचे अण्णा नाहीत का? हा, अण्णा. त्यांच्या पोरीसोबत लग्न झालं ना, मग 2-4 दिवस झालं. अयो, ते जरा गडबडीत झालं म्हणून कुणाला कळालं नाही. नाही ते बरं झालं, अजून कोणाला कळलं नाही. म्हणजे म्हणजे तुम्ही ते राणीचे मिस्टर आहेत का काय? हा, तुम्ही कसं काय ओळखलं? हा, अहो ते राणी मी सोबतच होतो ना कॉलेजला. हा, बर बर लय बर. चांगला स्वभाव आहे बरं का तिचा. हा का? हा, जरा जपा तिला. बर बर आहे. हा. हा, इथं कुठं दारूचा अड्डा आहे का? अयो, दारू बिरू पितात काय तुम्ही? मी नाव पेत. हम्म. मी म्हणलं सासरला घेऊन जावं एखादी क्वार्टर बिटर. त्याचं काय आहे, रात्री सासरी कोंबड कापलं. हा. लय आपलं ते परत म्हणायचे की जावं काय आणलंच नाही, म्हणून एखादी क्वार्टर नेलं होतं. नाही नाही, पण आमच्या अन्न पितच नाहीत ना, दारूला हातच लावित नाहीत ते. बरोबर, मला काय तुम्हाला सांगू, सरे पेत असतेत, हा. कोण सांगत नसते. अयो, का तुम्हीच पितात काय? अहो, मी काय आला पिऊ बरं, मी काय दारू बिरू पित नाही. नक्की? नाही नाही, म्हणलं सासरा काय कर काय जावं काय केलं नाही असं म्हणायचं, म्हणून मी घ्यायला आलतो क्वार्टर. हा हा हा. पण जाऊन द्या, येऊ का मी? हो. येतो हा? हा, या या. अयो, हे का जावय बापू, आता आपण ते शेत बघितलंय ना, हा. ते आपलंय बघा. बर. आता हाय थोडं बरं का, होते आपलं पोटा पाण्यापुरतं. पण तुम्हाला एक सांगू का, आता आमच्या नंतर ना ही सगळी प्रॉपर्टी, शेत फीत, हे सगळं कोणाचं आहे? राणीचं आहे. आता बघा, तुमच्या सासूला नंतर पोरगा काय झालं नाही. हम्म. हा, मग आता ही कोणती एक लेक तेवढीच आहे आम्हाला. आणि आमच्या नंतर कोणाला होणार आहे? तुम्हाला, आहे का नाही? हा, चला मग येतो दादा. अहो राहिले असते अजून 2-4 दिवस. हा, एक तर गडबडीत लग्न केलंय, पाहुणचार झाला उगा थोडा. नाही नाही, थांबलो असतो, पण काय घरचे काम जरा रखडलेत. नाही पण आता पाहुण्याकडे यावं लागतंय, जावं लागतं. येतोच ना मग, आता लवकरच येतो तिला घेऊन वापस. बरं बरं बरं. काळजी घे बाळा, चांगली राहा. जावई बापू, पुरेल माया व्यवस्थित सांभाळा बरं का. हो. हा हा, चल ये बा. दमन जाऊ बघा. हो हो हो. हो. हा, साडी आवरून बस बाय. गीता, ओ थांबा, खरे मैत्रिणीला भेटून येते. बरोबर. चाललीस आता तू? हो. सांभाळून जा आणि इकडली काही काळजी करू नकोस. मला फक्त राहुलची काळजी वाटते ग. तू आणि गण्यानं त्याच्याकडे लक्ष द्या. मी आणि गणे आहे ना, त्याच्यामुळे तू कशाला काळजी करते? हां, बघतो आम्ही सगळं नीट. तू फक्त आता तुझ्या संसाराकडे लक्ष दे आणि नवऱ्याकडे. बरं चल, येते मी, उशीर होते मला.
हां, जा व्यवस्थित तू आणि काळजी घे स्वतःची. मी पण देवाकडे प्रार्थना की मला तुला प्रत्येक जन्मात मिळावं. माझं तुझं लय प्रेम आहे रे राहुल. सांगितलं असतं अण्णाला छाती डोकं माझं राणीवर प्रेम आहे आणि लग्न करणार. अण्णाला बोललो असतो तुम्ही जेवढं राणीला सुखात ठेवत नाही ना त्याच्या दुप्पट सुखात ठेवा. आणि अण्णाकडे तुझा हात लागला पुढल्या 7 जन्मासाठी नाही बरं. जेवढे पण आयुष्य आहे ना तेवढं सगळ्या जन्मासाठी. मी तर विचार पण करू शकत नाही रे तुझ्याशिवाय जगण्याचा. आणि असं जर विचार केला ना मला तर डायरेक्ट गुदमारल्यासारखं होतं. राणी तुझ्या अण्णाने आपल्या लग्नाला विरोध केला तर आपण पळून जाऊ आणि अशा ठिकाणी जाऊ ना जिथं आपल्या प्रेमाचा कोणीच विरोध करू शकत नाही. राणी मी तुला वचन देतो इथून पुढे आपल्या आयुष्यात किती मोठं संकट आलं ना तरी मी तुझी साथ सोडणार. फार वाटलं ना तुझ्या घरी. पण तुझ्या घरी एकच गोष्ट भेटली ना, काय? आपल्या दोघाला वेळ आहे ना. पण इथं कसं आपलं घर कुणीच नाही, आपल्याला वेळच वेळ आहे ना. ऐका ना ते पाणी नाहीये घरात. मी थोडं पाणी घेऊन येते आपल्याला. प्रिया तू ये पाणी घेऊन, बघू आपण काय करायचं तर. हॅलो, हा कोण? ए तुला सांगितलं नाही का मला सारखे सारखे फोन करू नको म्हणून? हा ह्या पाय आपल्या जे झालं ना त्याचे पैसे दिले मी तुला. हा काय? अरे तुला सांगितलं ना म्या. आणि एकदा खाल्लेला माल आपण पुन्हा खात नाही. काय कळलं का? फोन ठेव. ए गायबाने हाणली तू. फोन नको करू आता. आवड भाऊ तुमचं पण लय कठीण आहे गाड्या. एकदा खाल्ल्याला फळ डबल चाकीत बी नाहीत ना तुम्ही. अरे खंड्या तीच तर गंमत आहे खरी. तू अजून बच्चा आहे रे. भाऊ चड्डी घालतो म्हणून लहान नाही राहिलो. मला पण कधी देत जाणार तुम्ही खाल्ल्याला फळ चाकायला. आधी फुल चड्डीत तई मग देऊ काय. हो
अय पिसाळ्या मागे अरे बाप खंड्या गावात येऊन नवीन माल कोणाची आलाय रे? मला पण तोच प्रश्न पडलाय भाऊ. एवढा कडक माल तुमच्या डोळ्यातून वाचलाच कसा? मी तर म्हणतोय गावात येणाऱ्या प्रत्येक मालाने तुमची आधी परमिशन काढायला पाहिजे. हे ते मग पाहू आधी ह्यो माल पाहू. चाल बर याचा पिछाच करू. चला चला चाल लवकर. भाऊ. हळू हळू पाय नाही बाप माहिती डोळेच पांगळे झाले बा आज. भाऊ गावरान ब्युटी. अबे पाय नाही लयच बाबा कडक माल आहे यार ह्यो. हो ना पाहतोय. भाऊ तुमचं झाल्यावर मला बी खायला देता ना. जास्त शहापण करू आला का? होय रे कोणाची आली असं नाही? मला बी तेच मिळ लागा नाही भाऊ. अरे लग्न होईल दिसू राहिली. हो ना. मला वाटतं पाहुणे असं यार आहे. अरे बाप रे बाप. होय अरे हे तर संत्याचं घर आहे. हा अरे तिच्या गळ्यात मंगळसूत्र पण दिसलं तुम्हाला. मला वाटतं ही संत्याची तर बायको नसन. हो भाऊ मी बी ऐकलं होतं संत्याचं मंदिरात लग्न झालं म्हणून. हो का? होय मायल्या संत्याचं कस काय एवढं नशीब फळफळलास? काय त्यानं काय नवस बिवस केलता का देवाला एखाद्या? ते माहित नाही भाऊ पण हे फळ आपण खाल्लंच पाहिजे. इथं आकडा टाकाच तुम्ही. अरे आकडं तर टाकणारच आहे. माशाला पावायचं शिकवावं लागत नाही. जर हिला दावणीला नाही बांधलं ना तर नाव सांगणार नाही. अरुण कळलं का? चल. काय झालं? चलत काय पाहिजे का तुम्हाला? काय पाहिजे काय नाही बघ जरा. हे काय कोणी बघल ना. कोणी बघल म्हणजे अरे मी माझ्या बायकोचे हात धरले. पुढे लोकांच्या बायकोचे हात धरले आणि मी माझ्या बायकोचा हात नाही धरणार तर कोणाचा धरणार आहे? तुम्हाला काही पाहिजे का? पाणी पिणे आणू का? आलं का तेच. अरे नवऱ्याला काय पाहिजे काय नाही तुला कळत नाही का? पाणी आणू का मग तुम्हाला? आलं परत पाण्यावरच. तुला एवढं कळत नाही का नवऱ्याला काय पाहिजे काय नाही? हा येत नाही तुला लक्षात? येत आहे ना आता कसं? हा हो पण मग ते तुम्ही बघता ना घरातली एवढी कामं पडलेली असतात आणि सगळे करावं लागतात मग. आणि तसं पण मी नाही करणार तर कोण करेल? अरे ते आहे रे ते तर करत. आपण जरा नवऱ्याकडे लक्ष द्यावा. ती डाळ ठेवली मी गॅसवर जळती वाटतं वास येऊ राहिलाय. मी आलेच लगेच.
भाऊ हा तुम्हाला जर राग येणार नसेल तर एक प्रश्न विचारू का? विचार ना. भाऊ तुम्हाला असं बाईच्या माग पहिल्यांदाच फिरताना बघितलंय मी. अहो तुम्ही कसे बायांना माग फिरणारे, त्यांना तालाव नाचिवणारे, तुम्हाला हे शोभत नाही बिटे. अरे खंड्या, लय साऱ्या गोष्टी अशा आहेत की त्या आयुष्यात पहिल्यांदा करावं लागतात. आणि खंड्या, तुला सांगतो, भूक लागल्या जर जेवायला भेटलं ना त्याची मजा नसते. भूक लागून जावं तरसून तरसून खातो ना आपण, तेव्हा मजा आहे. आणि हिला तरसून तरसून खाणारे गाड्या मी. पण काही म्हणा, तुम्हाला ती नाही पटायची. ए मला तसली नाही हो दिसत ती. अरे ती कसली बी असू दे, तुला माझ्याबद्दल काही माहिती नाही रे खंड्या. हा, अरे चांगले चांगले पाखरं पिंजऱ्यात घातलेत म्या, आणि हिला पिंजऱ्यात घालणार आणि खाणार पण. अहो भाऊ, पण ती तुमच्याकडे साधं बघत बी नाही ना. अरे नका का बघू दे ना, पण मी तर पाहतो ना तिच्याकडं. पाहिजे एक दिवस. हो, कुठं जाणार आहे मला सोडून? चल. जायची इच्छा व्हाय ना रे. जावं लागन भाऊ, दुसरे बी कामत ना. चल मग आईला रा. ओ वहिनी, बाबा लयच गडबडीत आहे. हा, गावात नवीन आल्या काय? काय बाबा, संत्यानं लग्न केलं, काय बुंदी खायला नाही बोलवलं, काय नाही, पार्टी नाही. हा होय, ते काय मला माहिती नाही. बरं मी काय म्हणतो, पार्टी नाही, कम से कम चहा प्यायला तर बोलवा. हा भाऊ मला, अरे तुला पण कधी येऊ मग चहा प्यायला? हा सांगते मी यांना. बर, आपलं नाव आहे ना अरुण, आणि ह्यो आपला डाबा हात खंडू. हा, तुमचं नाव काय? राणी. राणी. अरे वा बहिणी, तुमचं नाव बी राणी, तुम्ही दिसता बी राणीवाणीच. काही बी लागलं बिंदास आपल्याला सांगायचं, अजिबात हाय काही करायची नाही. काय? बरं बरं, येते मी, मला उशीर होते. हा या या. खंड्या, लयच कडक माल येणार यो. हा, मायला भाऊ, बाईसाठी माणूस बदलतोय हे लोक लय म्हणत असतात, पण आज मी पहिल्यांदा डोळ्याने बघितलं. एका बाईसाठी काय लाचार झालात तुम्ही. आणलं दळण, लय टाइम लागलो. होय, काय झालंय? काय नेलं का माय बापाचं? ऐ राणी, कर म्हणा का तुला? का आमच्या गावातच कर म्हणा तुला? काय म्हणजे गावातले आवडलं गाव, आमचं गाव गाव ना? आवडलं ना? आवडलं ना तुमचं गाव? तेच भारी जरा गाव तुमचं. गाव पण आवडलं आणि गावची माणसं पण चांगलीच आहेत. हा, मग आमचं गाव आहेच भारी. हा बरं, ते जाऊन दे.
माझ्याकडे पण जरा लक्ष दे ना, सगळं कामाकडेच कसं लक्ष असते तुझ्यावर. काय होय तुमचं सारखं सारखं माझ्याकडे लक्ष दे माझ्याकडे लक्ष दे, दुसरं काय सुचत नाही का तुम्हाला? दुसऱ्या गोष्टी म्हणजे आता बायकोच ना बरं, तू मला अपेक्षा तुझ्याकडून काहीतरी. आता गंज बायको आहे मला माहिती, पण सगळ्या ह्याच गोष्टी केल्यानंतर मग सिद्ध होणार का मी तुमची बायको आहे? हे बघा मला पण माहिती आहे आपलं लग्न अचानक झालं, त्याच्यामुळे मी पण या गोष्टीसाठी खरंच तयार नाहीये. आणि तुम्ही ना मला स्वतःसाठी तरी वेळ देऊ द्या. आता झाले 10-12 दिवस आता लग्नाला. 10-12 दिवसच झाले ना का 10-12 वर्ष झालेत? हे बघा मी खरंच तुम्हाला प्रेमाने सांगते, मी या गोष्टीसाठी अजून तयार नाहीये. मग हा नवरदेव काय बाबा लग्न केलं आम्हाला सांगितलं नाही हा? होय ते झालं जरा गडबड भाऊ. अरे काय गडबडीत झालं, आम्ही आलो असतो ना बुंदी वाढू लागायला होय रे खांड्या. हो हो. काय भाऊ तुम्हाला सांगलं बिगर लग्न करेन होय मी. त्याचं काय झालं माहिती का, पोरगी बघायला गेलो, माझ्या बायकोच्या बापाने असली गडबड केली आणि म्हणले आजच्या रात्रीतूनच उरकायचं सर लग्न बिग्न सगळं. आपण विचार केला एवढी भारी पोरगी माझ्या नशिबात कुठून आलो, मी पण उरकेलं ना, मग फास्ट मध्ये रात्रीतूनच मंदिरात लग्न केलं. होय रे. हा मग वहिनीच्या बापाने एवढी गडबड केली, हो. मग काय वहिनीचं लपड बिपड होतं काय हा? हो हो भाऊ, अहो, चांगली पोरगी ती, घराच्या बाहेर नाही म्हणले कधी ती. अरे मस्करी केली मग काय ना. आईला थोडं नशीब पडलं बाबा. हो. अरे हो गावातला पाणी याच्याकडे पाहून कोण म्हणेल एवढी भारी बायको मिळेल हा? मला विश्वास येत नव्हता, मग मला एवढी भारी बायको भेटेल म्हणून. बरं होय ना काय? हो. मग वहिनी त्याबद्दल सगळं माहिती आहे का? माझ्याबद्दल हा? हा नाही माहिती आता, पण आता शिक झालं लग्न होईन हळूहळू माहिती सगळं. नाही आता तो कसं आहे बाबा, गावातला एक नंबरचा अट्टल बेवडा आहे, दारू बिरू पितो हे काही माहित आहे की नाही? नाही ते नाही माहिती नाही कुणाला माहिती, कुणाला माहिती नाही, त्यांच्या घरच्याला पण आणि तिला पण कुणालाच नाही. म्हणूनच गणले गाड्यात. बरं मी काय म्हणतो, मग काय सोडून बिडून दिली काय दारू आता? हो दारू कायची सोडणार मी, आधी दारूच माझ्यासाठी बनली. ते कसं आहे माहिती का, हे म्हटलं बा आपल्याला नवीन लग्न झालंय म्हणून म्हणलं 4-8 दिवस थांबाव जरा. दारू बिगर मी कसा जगन बरं. नाही हे बरं केलं तुला सांगतो, या पाय गाड्या आम्हाला बी सोबती पाहिजे होता, पण मला वाटलं तो दारू बिरू सोडली काय, तुला काही लग्नाची पार्टी दिली नाही होय? आज कोण पार्टी तुला काय रे खांद्या? हो खरंच काय खंबा पाजून उताना करतो तुला खरं ना. मग बरं थांब बायको सांगू ना. अरे येडा काय रे तू, आता मला सांग सगळ्या गोष्टी काय बायकोला विचारत असते काय हा? आणि ह्या पाय बायकोचं जास्त ऐकायचं नाही तर माणूस मग बायकोचं बैल होते हा? आणि जास्त बायको जर डोक्यावर घेतलं ना मग त्या डोक्यावर बसून मोठं असत. असं आहे का? मग कळलं का? हा. बाईस? बस खांद्या. बाईस तू पण हो बस खांद्या. चाहे तुम जाए जहाँ भी, याद करेंगे वहाँ भी। चाहे तुम जाए जहाँ भी, याद करेंगे वहाँ भी। कही तो वो मैं नहीं. दारू पिऊन आले काय? दारू पिऊन आलं का तुला काय कळत नाही का दारू पिऊन आलं काय? अरे तू आम्हाला अजून ओळखील कुठं? 4 दिवस आपलं असं तसं राहिलो तर तुम्हाला काय असं समजलं काय? अरे दारू शिवाय मला जमतच नाही. अरे माझ्या अंगात रक्त नाही का, त्यापेक्षा जास्त दारू आहे दारू.
अरे तुझ्या बापावर मला हसू येतं हसू. घंटा दीड घंटा तर लग्न उरकलं तुझ्यासोबत मायावाला. अरे तुझ्या बापाने एकाला जरी एकाला आमच्या गावात विचारलं असतं ना, सांगताल देऊ काय मी पोरगी, त्या बापाने तुला मारून टाकलं असतं, हिरीत ढकलून, नाही तर जाळून टाकलं असतं. पण माझ्यासोबत लग्न नसतं लावलं काय. अरे मी पण मस्त एवढी तुझ्या बापाने सोन्यासारखी पोरगी माझ्या गळ्यात दिली. मग तर नशीबच खोडलो. ना बघ तुला घे, तुला जेवढा येळ पाहिजे ना तेवढा वेळ घे. मी काय तुला आडीत नाही, तू काय मला आडू नको बघ. तू बघ आणि मग बघ पडू दे मला. खरंच प्रेम करून मी एवढी मोठी चूक केली होती का? ज्याची सजा तुम्ही मला ही दिली. माझ्या अख्ख्या आयुष्याची राख रांगोळी झाली आज. अण्णा. त्यामुळे लोक मग अक्कल काढायला लागले ना, त्यामुळे काढायला लागले ना. तुला ना तू घरात चल, चल घरात चल तू वर तू घरात चल. अरे कोण आहे? पाहुणे कुठले? मग वहिनी तुमच्या माहेरी कोण कोण असतो? माझे हा अण्णा आणि आई. अच्छा, म्हणजे मग तुम्हाला भाऊ नाही काय? नाही. बाप रे बाप. हा, मग तुम्ही त्या संत्याचं तर नशीबच काढलं बाबा. असं किती वेळ बघत बसणारेस तू? किती पण वेळ. बरं आता जा घरी, नाहीतर कोणतरी बघा ना आपल्याला. बघू दे की. अरे बघू दे की काय बघू दे की, तुला काय प्रॉब्लेम नाही, इथं मला प्रॉब्लेम होईल. हे बघ आता जाय ना तू घरी, प्लीज जाय. अरे खंड्या भामट्या, मला खोटं बोलतो का? ती काय ती एकटीच येणार इथं? भाऊ खोटं बोलत असलो तर जोड्याने हा ना. मी माझ्या डोळ्याने बघितलंय, ती आणि त्यो दोघं गप्पा मारित होते. मला बघितल्यावर पळून गेला असन ते. राणे, तू साडीत खूप सुंदर दिसतेस ग. त्या दिवशी तुला पहिल्यांदा बघितलं होतं गावात साडीमध्ये. खरंच तू खूप सुंदर दिसतेस.